पुस्तकाची 2 पानं उघडून पाहिली असता पहिल्या पानावर दिसतो तो काळ अज्ञानाचा, भेदभावाचा, असमानतेचा, जिथं शिक्षण फक्त काही मोजक्या लोकांनाच मिळत होते, आणि दुसरं पान म्हणजे आजचा काळ प्रगतीचा, विकासाचा, समानतेच्या घोषणांचा. पण ही दोन्ही पाने जर का नीट वाचून पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते, काळ बदलला, कथा बदलली, पण काही समस्या अजूनही तशाच आहेत. म्हणूनच जे विचार त्या काळात क्रांती करत होते तेच विचार आजही तितकेच आवश्यक आहेत. ते विचार म्हणजे महात्मा फुलेंचे विचार. विषय म्हणते आजच्या समाजात महात्मा फुलेंचे विचार किती प्रासंगिक. महात्मा ज्योतिबा फुले फक्त एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते ज्यांनी अंधारात दिवा पेटवला, विचारांच्या रूपाने एक क्रांती घडवली. त्यांच्या काळामध्ये अज्ञान, जातीभेद, स्त्रीदास्त यांचा अंधार होता, पण तो अंधार अजूनही पूर्णपणे नाहीसा झालेला नाही, फक्त त्यांचं रूप बदललेलं आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये ज्ञान आपल्या बोटांच्या टोकावर आहे, पण अजूनही अनेक जण शिक्षणापासून वंचित आहे. काहींना साधनांची कमतरता तर काहींना संधीच नाही. अशा वेळी आठवण होते ती सावित्रीबाई फुलेंची. त्या दगडांचा सामना करत शाळेत जात होत्या, पण कधी त्यांनी हार मानली नाही. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये त्या जिद्दीची गरज आहे. फुलेंच्या काळापेक्षा आपण आज खूप सुधारलेलो असलो तरीही स्त्री पुरुष समानतेचा विचार आपण अजूनही पूर्णपणे मनापासून स्वीकारलेला नाही, हे आपल्या समाजाचं वास्तव आहे. वरवर पाहता स्त्रियांची परिस्थिती सुधारल्यासारखी वाटते, पण अजूनही स्त्रियांकडे पाहण्याचा पुरुषी दृष्टिकोन मात्र बदललेला नाही. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा म्हणूनच फुलेंनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. ते म्हणतात, स्त्री ही शक्ती आहे, तिला संधी द्या. म्हणूनच सावित्रीबाई फुलेंच्या मदतीने त्यांनी 1848 साली मुलींची पहिली शाळा काढली. आज शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले आहे, तरीही मुलींना अजूनही शिक्षणामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आजही कित्येक मुलींना कोणत्या क्षेत्रातील शिक्षण निवडावे हे निवडण्याचाही अधिकार नाही. घरचे म्हणतील तेच शिक्षण त्यांना घ्यावे लागते, ज्यामुळे त्यांची स्वप्ने ही अपूर्ण राहतात. आता तुम्ही म्हणाल की कित्येक महिला ह्या इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, पण काही महिला शिकल्या म्हणजे झालं का? नाही ना. मला सांगा, तुमच्याकडे 1000 रुपये आहेत, बरोबर? त्यापैकी समजा जर का 100 रुपये हरवले तर तुमच्याकडे 900 रुपये आहेत, म्हणून तुम्ही स्वस्थ बसता की हरवलेले 100 रुपये शोधण्याचा प्रयत्न करतात? नक्कीच तुम्ही 100 रुपये शोधण्याचा प्रयत्न कराल. तर मग त्याचप्रमाणे समाजातील काही महिला शिकल्या म्हणजे स्वस्त बसणे योग्य आहे का? नाही ना. समाजातील प्रत्येक स्त्री ही शिकली पाहिजे. आजही अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांना भेदभावाचा सामना करावा लागतो. आजही कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्यामध्ये स्त्रियांच्या मतांचा विचार केला जात नाही. आजही घरगुती जबाबदाऱ्यांचे ओझे एकट्या स्त्रीवरच आहे. आजही मुलींना लहानपणापासूनच घरकाम आले पाहिजे हा हेका धरला जातो, मात्र मुलांवर अशी सक्ती नाही. फुलेंनी बालविवाह, सतीप्रथा आणि विधवांवरील अत्याचार यांचा कडाडून विरोध केला होता. आजच्या काळात बालविवाह तर होत नाही, पण मुलीचं मन लग्न करण्यासाठी तयार आहे किंवा नाही याचा विचार न करता मुलींची लग्न लावून दिली जातात, ज्यामुळे त्या मुलींना मन मारून जगावं लागतं. फुलेंनी बालविवाह बंदी केली त्यामागचं खरं कारण म्हणजे त्यांचं मन लग्न करण्यासाठी तयार नसतं, पण हा विचार आपण समजूनच घेत नाही. हा विचार समजून घेण्याची गरज आहे. त्याशिवाय महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड, कौटुंबिक हिंसा, लैंगिक शोषण या समस्या संपणार नाही. असं म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगात उद्धारी, पण ज्या स्त्रीमुळे जगाचं अस्तित्व आहे ती स्त्रीच या जगात सुरक्षित नाही. म्हणूनच फुलेंच्या विचारांवर एक पाऊल पुढे टाकत सरकारने स्त्रियांसाठी योजना सुरू केली. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना मुलींचे रक्षण व शिक्षण यासाठी राबवली जाते. सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत महिलांच्या भविष्यासाठी आर्थिक बचतीस प्रोत्साहन दिले जाते. महिला सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियाना अंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत केली जाते. 143 वर्षांपूर्वीचा तो आसूड आजही हवेत सणांतो आहे. माझ्या शेतकरी बापाच्या कष्टाचा हिशोब आजही जगाला मागतो आहे. विद्येविना मती केलेला शेतकरी आज तंत्रज्ञानाची कास धरतोय, पण ज्योतिबांच्या विचारांशिवाय आजही अंधारातच उरतोय. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या दुःखाला आवाज दिला. त्या काळी शेतकरी या शोषणाला बळी पडत होता, आणि आजही कर्जबाजारीपणा, निसर्गाचा लहरीपणा आणि अज्ञान यामुळे शेतकरी पिसलेला आहे. त्या काळी फुलेंनी कालव्यांची व धरणांची गरज व्यक्त केली होती, आणि आज
हवामान बदलामुळे पावसाचा लपंडाव सुरू असताना त्याने सांगितलेले पाणी अडवा, पाणी जिरवा आणि सिंचनाचे नियोजन हे शेती वाचवण्यासाठी उपयुक्त आहेत. 18व्या शतकामध्ये फुलेंनी शेतकरी कर्जबाजारी का होतो याचे विश्लेषण केले होते. आजही बँकांचे नियम आणि खासगी सावकारी यामुळे शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो. आजही फुलेंनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जी धोरणे सांगितली होती ती आपल्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांमधून दिसून येतो. पीक विमा योजना, सिंचन योजना, कर्जमाफी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना. झाडांना लागलेली कीड तर आपण औषध फवारणीने काढू शकतो, पण समाजाला लागलेली कीड काढण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. आपल्या समाजाला लागलेली सगळ्यात मोठी कीड म्हणजे अंधविश्वास. कुठल्याही पुराव्याशिवाय एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं. त्या काळी बऱ्याचशा अंधश्रद्धा होत्या ज्या आजही आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात. जिवंत उदाहरण द्यायचं झालंच तर नाशिकचे भोंदूबाबा अशोक खरात, की ज्यांनी महिलांसोबत दुष्कृत्य केली, गरिबांच्या जमिनी लाटल्या, सामाजिक अत्याचार केले. यावरून दिसून येतं की आपला समाज अजूनही अंधश्रद्धेच्या कचड्यातून बाहेर पडलेला नाही आणि त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर महात्मा फुलेंच्या विचारांचा आपल्याला अवलंब करावा लागेल. ते म्हणतात की विचार करा, प्रश्न विचारा, सत्य शोधा. आजच्या युगामध्ये अंधश्रद्धा या वेगळ्या स्वरूपातही अस्तित्वात आहेत. त्या म्हणजे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा. हा मेसेज फॉरवर्ड केला तर तुम्हाला पुण्य लागेल, नाही फॉरवर्ड केला तर तुम्हाला पाप लागेल. फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, ज्याचा पाया हा अंधश्रद्धा मुक्ती हा होता. फुलेंच्या बुद्धिप्रामाण्यवादानुसार कुठले मेसेज हा डोळे झाकून स्वीकारण्यापेक्षा तो सत्याच्या कसोटीवर तपासणे हाच खरा सत्यशोधक विचार आहे. आजच्या युगामध्ये टीव्ही किंवा इंटरनेटवर चमत्कारिक औषधे विकली जातात, वास्तुदोष घालवणारी यंत्रे विकली जातात, नशीब बदलणारी रत्ने विकली जातात आणि याला सुशिक्षित लोक देखील बळी पडतात. आज खरा सुशिक्षित तोच जो बुद्धी गहाण न ठेवता विज्ञानाच्या प्रकाशामध्ये सत्याचा शोध घेतो. आपल्या या सर्व समस्यांच्या वेड्यामधून बाहेर पडायचे आहे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे सिद्धीजवळच्या वेड्यातून बाहेर पडून विशालगडावर जाऊन पोहोचले, पण हे ज्या ढालेमुळे शक्य झाले ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. आपल्याला या सर्व समस्यांच्या वेड्यांमधून बाहेर पडून विकसित भारत 2047 या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला ही ढालेची गरज आहे आणि ती ढाल म्हणजे महात्मा फुले यांचे विचार आणि त्यांचे विचार सर्व जनमानसात पोहोचवण्यासाठी 25 एप्रिल 2025 रोजी फुले हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कारण चित्रपट हा देखील एक समाज प्रबोधनाचे साधन आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच त्यातील काही दृश्यांवरती आक्षेप घेण्यात आले. माझ्या मते तरी कोणतीही गोष्ट ही नेहमीच अयोग्यच असेल असे नाही, तर त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा असू शकतो. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर म्हणजे चित्रपटात काय दाखवले आहे यापेक्षा त्या चित्रपटातून आपल्याला काय घ्यायचे आहे, कोणता विचार आपल्याला आत्मसात करायचा आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. स्त्री शिक्षणाचा श्रीगणेश करणाऱ्या महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन करून मी माझ्या विचारांना विराम देते. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.